परमपूज्य श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सद्गुरु श्री लक्ष्मीकांता कृपावंत व्हावे आता. गाऊ द्या तुमचे गुणगाण, तेने तुटे भवबंध. भोकरदन ग्रामी असता, काय घडले ते वेळी. सुसंस्कारिता मन, आतुरले वेदविद्या शिकण्यास. गावात होते प्रकांड पंडित, वेदशास्त्र पारंगत. श्रीधर शास्त्री महापंडित, शिष्य अनंत गुरु महाराजांचे. ज्ञानदान होते करीत, त्यांची दीक्षा घेतली. मनी होती भक्ती, हृदयी ज्ञान लालसा. घेतले संस्कृताचे पाठ, ऋग्वेद संहिता आयुर्वेद. ज्योतिष्य विद्या कर्मकांड, प्रयोग आणि यज्ञकर्म. श्राद्धकर्म पाकशास्त्र, संध्या पूजा सप्तशती. रुद्राध्यायी झाली मुखोद्गत, अध्यात्म बैठक लाभली. तरुण वयातील मानसिक संघर्ष, अस्वस्थ करीतसे चित्तास. स्वग्रामी अन्वयास, जात येत होते सतत. परी एके ठाई चित्त, लागेना कदापि. वाटे जावे अन्वयास, सेवा आईची करण्यास. परंतु तेथे बसतान बसावे कैसे, अधिकार सर्व गावाधीन. केवळ पुजारी म्हणून, भोपे तेथे राहत होते. मालकी जरी भोप्यांची, होती मंदिर इनामांची. परी कळसूत्री बाहुल्या परी, गावचे मुखंड त्यांना वागवी तसे. आता गोडी अध्यात्माची, योगासने प्राणायामाची. ध्यानधारणा समाधी, अष्टांग योग साधला. भोकरदनी गणपती मंदिरी, अनेक उत्सवांची होती मांदियाळी. तशीच आजूबाई मंदिरी, व्हावे ऐसेच त्यांना वाटतसे. झाला मग दृढ निश्चय, करावी कर्मभूमी निश्चित. भोपे घराण्याचे 3 वंशज, बाळकृष्ण तुळजाराम देवीदास. घरे होती त्यांची पृथक, आजूबाईच्या वाड्यात. चुलत बंधू हरिभाऊ, बाळकृष्णानंतर कारभार पाहतसे. श्री आजूबाई मंदिरी, चैत्र शुद्ध तृतीयेसी प्रतिवर्षी उत्सव होतसे साजरा. या उत्सवाचे शेवटी स्वारी निघतसे आजूबाईची. देवीदास भोपे स्वारी घेतसे ते वेळी. शके 1862 झाले देवीदासांचे निधन. स्वारी आता कुणी घ्यावी, हा पेत समोर ठाकला. गावच्या प्रतिष्ठितांपैकी बापूसाहेब देशमुखांचे घर होते अतिप्रतिष्ठित. त्यांचा विचार महत्त्वाचा, त्यासाठी झाली बैठक. निघाला उपाय त्यावरती. टाकाव्या चिठ्ठ्या भोपे घराण्यातील नावाच्या. हयात असलेल्या वंशजांची नावे लिहिली चिठ्ठ्यांवरी. श्री आजूबाईच्या माथ्यावरी टाकल्या चिठ्ठ्या नावाच्या. पंचवर्षीय कन्येच्या हस्ते चिठ्ठी उचलोनी एक, पेच सोडविला ते वेळी. लक्ष्मीकांत नावाची चिठ्ठी उचलली बालिकेने. मग आणावया लक्ष्मीकांतासी, स्वार दौडले भोकरदनासी. इकडे झाला एक चमत्कार. जे दिवशी निघाली होती चिठ्ठी, ते दिवशी लक्ष्मीकांत ध्यानमग्न बसले होते. ज्या खोलीत मांडले होते आसन, दैदिप्यमान विद्युत प्रकाश होता सर्वत्र खोलीत दाटला. सर्वजण नवल करती, काय अद्भुत घडले आजी. भोप्याच्या खोलीमध्ये उजेड कशाचा दाटला. इतक्यात घोडेस्वार सांगावा घेऊनी पातले. म्हणे लक्ष्मीकांतासी, चलावे त्वरे तुम्ही अन्वयासी. श्री आजूबाईने आपणासी पाचारिले आहे. साध्यंत हकीकत वर्तवुनी, स्वार म्हणती लक्ष्मीकांतासी, राजाभाऊ उठा आता. लक्ष्मीकांताचे दुसरे नाव राजाभाऊ. स्वार म्हणती राजाभाऊसी, आता विलंब न करावा तुम्ही. ग्रामस्थ तिष्ठले तुमचेसाठी,
दिव्य कांतीने उजळली होती काया, नमन करुणी श्री आजूबाई पाया. निघाले लक्ष्मीकांत आणव्यासी जावया, चैत्र शुद्ध तृतीयसी झाला प्रारंभ उत्सवासी. प्रथम दिनी ध्वजस्थापना, मंडप उभारुनी वाड्यात. रात्री निघत असे पालखी, आई आजूबाईची चतुर्थीला जन्मकाळ. जन्मपत्रिकेचे वाचन आजूबाईच्या जन्माचे. पंचमीपासून पूजा अभिषेक नैवेद्य पंगती उठत असे. नवता स्वारीचा दिवस मुक्रर, पंचकमिटीचे मर्जीनुसार. नवमी दशमीस निघत असे स्वारी, जरी निघाली होती चिठ्ठी लक्ष्मीकांताच्या नावाची, तरी त्यासी देऊ नये स्वारी. मतभेद सुरू झाले. देशमुख बापूसाहेब होते प्रतिष्ठित, गावावर होता योग्य वचक. म्हणे लक्ष्मीकांतास तुम्हीच आमुचे महाराज. चैत्र शुद्ध नवमीस शके 1862 विरोध सर्वांचा मोडून दिली स्वारी लक्ष्मीकांतास. अंगी चपळता बहु होती, तैशीच बलदंड यष्टी होती. मुखावरी होती दिव्यकांती, सात्विक तेजाची. श्री आजूबाईच्या वेशात प्रत्यक्ष आजूबाईच दिसत असे. स्वारी घेण्या अगोदर आज्ञा घ्यावी लागे आजूबाईची. ही प्रथा स्वारीची आहे पारंपारिक. घ्यावया आईची आज्ञा, बैसले समोरी आईच्या. म्हणे आई आज्ञा भावी, तुझे रूप यावे माझे ठाई. मी तूपणाची भ्रांत जावी, पाळावे त्वा तुझ्या वचनाला. द्यावे दर्शन सकल भक्तांना, जे येती तुझ्या दर्शनाला. मी असे अज्ञानी आणि मूढ, कशी करू तुझी लीला साकार. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. मग झाला संचार शक्तीचा, आनंदी वाचा उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. निनादला घोष, अलौकिक दिव्यकांतीने मुखमंडल उजळले. सोडिले ताडकन आसन, निघाले वेश धरावया. उत्तर रात्रीच्या प्रहरी, नवसाच्या पेटल्या पोती. अपार जनसागर ठाकला, घ्यावया दर्शन आईचे. बोला आजूबाई की जय, निनादे घोष हा पदोपदी. प्रचंड गर्दी वाट नसे, पाऊल सहजी न पुढे पडे. सनई संबळ गरजत असे, स्वारी निघाली आजूबाईची. माथी चांदीची बिंदली, शिरी टोप शोभे रुपेरी. बाजूबंदासहित घुंगरमाळा कटीसी, चवरी शोभे माथ्यावरी. रक्तांबरवर्णी मुख, शोभा अपार आंबेची. चपळ गतीचा मागोवा, गर्दीला देवनी हेलकावा. मागे पुढे आजूबाजूला तीक्ष्ण नजर फिरत असे. राहू नये कुणी दर्शनाविना, म्हणून घेई झाल उंच उंच. गर्दीतून वाट काढीत, जनसागर पुढे रेटीत. संचार एकसारखा दिंडी दरवाजाकडे. पार करुनी दिंडी दरवाजा, प्रवेशे स्वारी मंडपात. लखलखती तलवार हाती घेऊन, स्वारी खेळे मनोगते. दिव्य तेजाने संचारत, श्री आजूबाई चरणी लीन होण्यास. तेज पुन्हा तेजातच विलीन होत असे. ऐशिया प्रकारे प्रथम वर्षी श्री लक्ष्मीकांते आचारिले स्वारी व्रत. तेने त्यांच्या नवजीवनास प्रारंभ झाला. रामचंद्रसुत श्री आजूबाई कुळासी संबंधित कथा सांगत असे सर्वत्र. श्री सद्गुरु कृपेने श्री गुरुचरित्र कथा पुढील अध्यायी सर्वथा. साष्टांग दंडवत माझ्या श्री आजूबाई चरणासी. इति श्री सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज चरित्र कथामृते प्रथम स्वारी धारण नाम तृतीयोऽध्यायः. श्री सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज चरणार्पणमस्तु. तृतीयोऽध्यायः समाप्तः. श्री लक्ष्मीकांत महाराज की